आज बनवली मी बिर्याणी. ती कशी केली सांगते, चला. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सकाळी कॉलेजवरून आली आणि घरी गेली, डायरेक्ट झोपूनच घेतलं. मग संध्याकाळचा चहा बनवला. मग एक कांड झाला. मस्तीमध्ये मम्मीला लय मी चिडवलं. मम्मी झाली फुल फायर. मंडळी, तरी मी मार खाऊनसुद्धा व्लॉगिंग आपली सोडली नाही. माझी मम्मी तुम्हाला सांगते की पक्की निर्लज्ज पोरगी एवढा मार खाऊन पण व्लॉगिंग करते. मम्मी म्हणली कशाला आपण आपली व्लॉगिंग सोडायची. माझा मार खाऊन झाला. आता मारविकाची बारी आली. तिने पण मार खाल्ला. मारविकाने दिले कांदे कापून. मी त्याचा घेतला बरिस्ता तयार करायला. मग एका साईडला आलू लसूणची पेस्ट पण केली. मग मॅरिनेटला घेतलं चिकनमध्ये आलू लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर घेतली. मग हळद टाकली, धनेपूड, तिखट पावडर आणि गोडा मसाला आणि बिर्याणी मसाला टाकला. मग आपला बरिस्ता टाकला. मग थोडं दही आणि चवीनुसार मीठ. मग मॅरिनेटला ठेवलं अर्धा 1 तास. जरा वेळाने घेतली मी ग्रेव्ही बनवायला. ग्रेव्हीसाठी तेल आणि कांदा भाजून घेतला. त्याच्यामध्ये पण आलं लसूणची थोडीशी पेस्ट टाकली. थोडंसं केलं मिक्स. मग टाकला मसाला टाकल्यावर पण मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं त्याच्यात. पुन्हा थोडंसं मिक्स करायचं. आता जास्त मिक्स नाही करायचं, नाहीतर मग चिकन चिवी होऊन जातं आपलं. चिकन शिजावं म्हणून ठेवलं थोडा वेळ झाकून. चिकन शिजलं. मग केली लेअरिंग. मी एकच लेअर करते. राईस घेतला वरती टाकून थोडासा. त्याच्यानंतर कलर आणि बरिस्ता आणि पुदिनाला तर विसरायचंच नाही. पुदिना थोडासा टाकला फेक. मग दिला बिर्याणीला दम. असा गेला माझा आजचा दिवस. बाय बाय.